संपत्तीला कुठल्याच संतांकडे कमी नव्हतं. एखाद्या संत सांगायचे गरीब आहेत सांगा, ज्या तुकोबरायांचा अभंग आहे, गरीब आहेत का ते? 65 लाखाची सावकारकी आहे तुकोबरायांची. किती? 65. आत्ताचं नाही बरं, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. बरं का गावकरी, विचार करा, लय करू नका, आटेकीन तुम्हाला. लय वाटत ते लोकांचं लय खपत नाही आपल्याला. एक पोरगा मला म्हणला, ताई नरक म्हणजे काय असतं? मी म्हणलं मी नाही गेले, मला नाही माहिती. तुम्ही गेलेच नाही तर काय सांगतो मला? तो म्हणलं नाही तुम्ही वाचला असेल ना. म्हणलं मी खरं सांगू, गरुड पुराणाच्या नियमानुसार ते नरकात गेल्यावर तळत्यात म्हणा, जाळत्यात म्हणा, हानत्यात म्हणा, पोळीवत्यात म्हणा. मला ते काही माहित नाही, पण तुला ज्ञानेश्वरीच सांगते, जे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतात ते नरकात जळतात, त्यांना मरायची गरज नाही, ते ऑलरेडी मरतात. त्याला दुसऱ्याच खपत नाही, तो काय स्वर्गात जाणार आहे? कुणी म्हणलं की नाही? काय सांगायचं, त्या वाकडे कुटुंबानं पुरीच्या बारशा निमित्त शिवलीलाताई पाटलाचं कीर्तन त्यांनी नांदूर मध्ये ठेवलंय. ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काही गरज आहे का? अरे मरल ना तो ठेवणारा, गरज नाही रे. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई ग यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला? लय लोकांचं सांगत नाही, स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं नेवळाट होत, नुसतंच उभं राहिलं, त्याला काय कळा होती. आणि जरा हसून खेळून जरा विनोदी जरा एनर्जीने कीर्तन केलं, गेल तर कीर्तनाला एक तर काय नाही जातीला, पण नाचू नाचू जिरी होती. मग करू काय? अरे मारतो का कडू? जगू तर द्या, मरू द्या रे. अनंत वाचाळ बरळती तुकोबराय म्हणले, लोक जैसे ओक धरिता धरवेना. लोकांचं तोंड म्हणजे वाकारी, अजून काय हात लावतं त्याला? अजून काय बोलावं तुकोबरायांनी महाराज? अरे आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, माय बाप लक्ष देऊ नाही का? आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो, अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी आहे ना, तर लोकांनी किती खेचायचं ते खेचू द्या. आणि खरं सांगू बरं का तरुण मंडळी, लक्ष देऊ नाही का? अख्ख्या विश्वानं आपली हारायची वाट बघावी आणि माऊलींच्या कृपेनं आपण जिंकावं. ती जी नशा आहे ना, ती जगाच्या वेगळी आहे. लोकांनी नुसतं खेचावं तरी आपण वर जावं. लोकांनी म्हणावं अरे एवढा प्रयत्न केला तरी कमी पडत. त्यांना कोणी सांगा तयाचा हरिक, अरे जगाचा मालक आहे आमच्या पाठीशी. काय करून करून करणार आहेत? त्रासाने किती आडफाटे घालावे, दुःखाने किती आडवं यावं, जगाने किती नावं ठेवावं, अरे भाऊबंदकीनं किती पाय वाढावे. फक्त माऊलींची कृपा व्हावी. विश्वात नाव झाल्याशिवाय राहत नाही, हा माझा विश्वास आहे. फक्त माऊलींनी कृपा करावी. पण माऊली कृपा कुणावर करतात? अखंड चिंतन हरिमुखे द्वारकेचा राणा, फक्त हरिमुखे. मग आसोनी हरकत, हरिपटा इतकं किचकट काही नाही. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी आल्या. याचा अर्थ असा नाहीये की भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात. मुक्ती साधणारा आपला परमार्थ योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी. माऊली सांगतात न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आपण भामटेंच्या नादी लागणारी माणसं नाहीयेत. आपल्याकडं मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. साधा सोपा स्पष्ट आणि ट्रान्सपरंट आहे. त्याला परमार्थामध्ये वारकरी संप्रदाय म्हणायचा, जो निखळ पाण्यासारखा आहे, इतका तेजोमय, जिथं कुठल्याच प्रकारचा अंधार खपला जाणार, जिथं कुठल्याच प्रकारचा अंधविश्वास अंधश्रद्धा जराही ढवळू देता कामा नये, तो वारकरी संप्रदाय. इथं विधीला मुक्त्यांना प्रवेश नाहीये. आपल्याकडे जर मुक्तीला प्रवेश नाही तर मुक्त्या साधल्या जातील असं ज्ञानोबराय म्हणणार. याचा अर्थ असा आहे, साधी यल्या भूतकाळ आहे, साधून झाल्यात. साधी यल्या, ज्यांनी साधल्या त्यांनी साधल्या, त्यांनी फार कष्टांनी साधल्या, फार योगाने साधल्या. पण मी तुम्हाला सोपा मार्ग सांगतोय. तुम्ही भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी मुक्त्या साधायची गरज पडणार नाही, एवढी ताकद भगवंताच्या दारात. मग हरिमुखे अभंग कळतोय हे लक्षात घ्या. मग आम्ही म्हणलं आम्ही संसारिक,
ना तरी दरवी जैसी रेगोनी नाना रसी परी ते रस स्वादासी नेनी जेवी. दरवी माय दरवी किचन मध्ये असते, आमटीत जाती, वरणात जाती, पिठल्यात जाती. दरवी म्हणजे पळी. हा बोलल्या ग माय, बोलल्या पळी पळी माय पळी. माय तुम्ही लय गोड आहे, आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे. तोंडाचा फॉल्ट आहे पण असू द्या, काही हरकत नाही. पण आपण लय बोलतो किंवा लय बोलतो ह्यात आपला दोष माय, यात आपली चूक नाही. देवानं बनवतानाच आपल्याला तसं बनवलं. देवानं स्त्रियांना कंठ दिला नाही, पुरुषांना कंठ दिला. नरड्याच्या आतली गाठ बर का, पाठीमागचे निंबे नांदूरचे मागचे गडी लक्ष देऊ नाही का. पुरुषांना कंठ दिला, स्त्रियांना कंठ दिला. दादा चेक करू नका, दिला असतो दादा. इतकं काय चेक करायचं, थोडा विश्वास ठेवायचा की दादा असतो. माय मावल्या नसतो माय बाबा आपल्याला. याच्या अर्थानं तुम्ही आतल्या गाठीचे, तशा अर्थाने नाही माय बाबा. म्हणजे तुम्हाला आत गाठ आहे म्हणून तुम्ही आतल्या गाठीची. म्हणजे तुमच्या पोटात राहत, बायकांच्या पोटात पण ठेवीच लय वाटुळ होतं याच्यामुळं. कारण हे जग असं नाही राहिलं की आपण जगाला दुःख सांगावं त्यांनी प्रेमानं ऐकावं. आपल्यात मन आहे, लोक रडून ऐकतात, हसून सांगतात. लोक आहेत महाराज जी, हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही रे. अहो मागे पुढे उभा राहा, संभाळीता आली आघात निवाराया. जर त्याचं नामचिंतन, त्याची कृपा देतंय तर अजून काय आयुष्यात पाहिजे. आणि त्याची कृपा झाल्यावर काहीच कमी पडत नाही रे. अरे माझा अनुभव सांगू का. अरे 22-23 वर्षाची पोरगी, मी इमानदारीनं सांगा एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली असेल का वनात जाऊन? नाहीच की. लय उपास तापास तब्येतीकडे जाऊ नका माझ्या. खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला. खाते मी, नाही शरीराशी ताडावे बिलकुल नाही. काय काय बाया मला तोंडावर म्हणतात, ताई तुम्ही टीव्हीत लय मोठ्या दिसते, समोर लय किरकोळ आहे. आता काय, अगं ते असत्य आहे, हे सत्य आहे महाराज. विषयाकडे अवघड आहे. मग काय केलंय? मुखात त्याचं नाम आहे, दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, 2-4 गात्याचा भंग पाठ आहेत. ज्ञानोबा तुकोबारांना मानायची हिंमत आहे. जगाच्या मालकाच्या चरणावर मस्तक आहे. आम्ही जगाच्या मालकाला आमच्या मनात जागा दिली, जगाच्या मालकानं प्रत्येकाच्या मनात आमच्या विषयी जागा निर्माण केली. अजून काय द्यावं विश्वाच्या नात्यानं. फक्त त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतं का, तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. जर जगाच्या मालकाला मानण्याचं एवढं फळ आहे, प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, सत्ता दिली, वैभव दिलं, स्थैर्य दिलं, धैर्य दिलं, हे सगळं भोगता येईल एवढं समाधान दिलं, तरी आमची तरुण मंडळी म्हणते देवाचं नाम काय देतो. तुकोबाराय म्हणले, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्या देखत करू एवढी ताकद माझ्या विठ्ठलाच्या नामात आहे. लोक म्हणते तोंडाला येले म्हणून काही बोलायचं नाही महाराज. गाढवाचं कुठं घोडं होतं का? निंबे नांदूरकर, गाढवाचं घोडं होतं का? होतं का? मग तुकोबाराय खोटं बोलतात का? मग दोन्ही नाही कसं असू शकतं? गाढवाचं घोडं होतं का? हा, पुढे बघा. कळलं, त्यालाच कळलं. तुम्हाला गाढवाचं घोडं बघायचंय ना? आम्ही गाढवच आहे, गात्यानंच घोडे झालोय. माय बाप रे, काय ही जी कृपा आहे ना, ह्याला कधी नाकारू नका, बिलकुल नाही. हे माझ्यामुळं नाहीच आहे, धन्य माता पिता बिलकुल नाहीये. माऊली म्हणले हे माझं नाहीये. तसे जसेची वाट्यानं पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता. माऊलींनी बाळपणी सर्वज्ञानं वरलेली, वर म्हणजे आशीर्वाद. ही कृपा आहे त्याची. काय कृपा आहे? उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. 16 वर्षाचं वय, 1400 वर्षाचं वय चांगलं महाराजांचं. 14 विद्या 64 कला पारंगत आहेत. 14 विद्या 64 कला पारंगत आहेत. 1400 वर्षाचं वय आहे, तरी 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्तक आहे. त्याचं कारण आहे, जगाच्या मालकाने जन्माला यायच्या अगोदर ज्यांना ज्ञान दिलं त्यांना ज्ञानोबाराय म्हणायचं. आणि ज्ञान आत्म्याच्या अगोदर जन्माला येतं. इट इज पॉसिबल. अगदी माऊली सांगतात, मोटकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. युक्तिवाद सांगितलाय माऊलींनी. प्रकाश सूर्य उगवल्यावर येतो का सूर्य उगवायच्या अगोदर येतो? त्याला पाट उठावं लागतंय.
दादा कोंडकेचं गाणं आहे ना, जाग झालंय सारं गाव. आधी काय तांबड फुटायला लागलं, म्हणजे आधी काय नग गुरुजी नग, आधी काय फुटतं, तांबड फुटतं. काकडा असतो ब्रह्ममुहूर्ताला, काकडा असतो ना. जगाच्या या संप्रदायातलं सगळ्यात मोठं वैभव म्हणजे काकडा. या महाराष्ट्रातील प्रत्येक गावातली काकडा फक्त आमच्या तरुण मुलांनी करावा. माझा जगात सगळ्यात उच्च अंकावर महाराष्ट्र असेल फक्त काकडा पोरा. एकही पोरगा वाईट मार्गाला जाणार नाही, माझा विश्वास आहे. फक्त काकडा पोरांनी करावा. कारण जगाच्या मालकाला उठवायची ताकद ज्या अभंगात आहे, त्याला आम्हाला जाग करता येणार नाही का? त्याला जाग करायची ताकद काय काकडा महाराज काय. उडा पांडुरंगा प्रभात समयोपासना, जगजोगी जगजोगी जागे जागे त्याचे नाव पंढरपुर, मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपुर. तेथील मोकाशी उवाशी विखे बर, तुम्ही सत्यमाय बाप एवढा उपकार करा, तुम्ही सत्यमाय बाप एवढा उपकार करा. गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी तुम्ही जागा रे बाईला जागा, अरे जागा रे बाईला जागा, तुम्ही जागा रे बाईला जागा, जागा रे बाईला जागा, तुम्ही जागा रे बाईला जागा, जागा रे बाईला जागा, तुम्ही जागा रे बाईला जागा, जागा रे बाईला जागा, तुम्ही जागा रे बाईला जागा. वासुदेव वासुदेव मला, तुम्ही वासुदेव वासुदेव मला, वासुदेव वासुदेव मला, तुम्ही वासुदेव वासुदेव मला, वासुदेव वासुदेव मला, तुम्ही वासुदेव वासुदेव मला, वासुदेव वासुदेव मला, तुम्ही वासुदेव वासुदेव मला. हे है दुर्लभ जाणो, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे है दुर्लभ
चतुर्भुज गोपाळ हरिवर जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. ताकद आहे महाराज काकड्यामध्ये, पण आमच्यात नाही. काही दिवसाला मराठी शिक्षण जाणार नाही, फक्त इंग्लिश मिडियम असेल. इंग्लिश मिडियमची पोरं ज्यांना कीर्तन भजन काहीची संकल्पना माहीत नसणार, त्यांची मॅडम फळ्यावर एक चित्र काढेल आणि चित्राकडे बघून लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बोवा. यू नो व्हॉट आय मीन. पोरं विचारतील व्हॉट इज द बोवा. तो असतो ना फेट्या बांधल्याला, कंबर बांधल्याला, इठल इठल करतो, दॅट इज द बोवा. पोरं विचारतील मॅडम आजकाल दिसत नाही. लाईक डायनासॉर. डायनासॉर जसा नामशेष झाला तसा बुवा पृथ्वीवर नामशेष व्हायचा. काही माणसं म्हणले चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे. झोपलेले आहेत तुम्ही. चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाहीये, गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य. हे लक्षात ठेवा. हे संपलं तेही राहणार. आणि कुठल्या भ्रमात जगताय. काय विज्ञान विज्ञान विज्ञान. अरे विज्ञान पळून पळून यशाच्या शिखरावर पोहोचलं. तिथं गेल्यावर त्याला कळलं अध्यात्म अगोदरच बसलो होतो. आणि कुठलं, अरे आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला अध्यात्माच्या जोरावर. पहिलं विमान उडवलं भारतीयानं, तेही मराठी माणसानं, तेही अध्यात्माच्या जोरावर. आम्हाला राईट बंधू लक्षात राहिले रे. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाचे आवेशे प्रगटले ते लकलकीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. ज्याला हे कळालं तो जागा झाला. तो जागा झाला कारण त्याचे मायबाप माळकरी आहेत, कारण त्यांच्या घरात हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी आहे. हे मूळ लक्षात घ्या. ज्ञानेश्वरी वाचील जो कोणी जणी त्यास भक्ती वात्सल्य जनाबाई वर्णन करतायत. जगाचा मालक ज्यांच्या दारात काम करतो त्या जनाई तुमच्या चरणावर मस्तक ठेवील म्हणतात. फक्त वाचा. खूप ताकद आहे ज्ञानेश्वरीत, खूप ताकद आहे. पण मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं ना, आमच्याकडे ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतंय. आमचं जगच प्रचारावर आहे. आता ह्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं झाली होय रे भामट्या. हा जरा नजर उघडत जा. लय अवघड आहे तुमचं. तुमच्याकडे जी पोरगी वरातीत नसती ती सुशिक्षित आहे, जी कीर्तनात नसती ती नालायक आहे. अरे वा, पण काय नजर आहे तुमची. म्हणजे तुमच्या पोरी ढवळी नवरदेवासमोर नसती. इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास, आणि इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावना त्यानं माळ घातली त्यो महाराज. अरे त्याला चावना म्हणून घातली. आम्ही चावायला यायच्या धन्य माता पिता. अरे मुळाला काही लक्ष देता का नाही दादा. पण आमचं लय अवघड आहे रे. आमचा सगळा प्रचारावर खेळ आहे. महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. नजरच बेकार आहे रे आमची. काय सांगावं दादा. धर्मासारखं जगा नाही तर एक दिवस फार वाईट येते. विनंती आहे थोडीशी जागे व्हा. पाया पडते मायबाप तुमच्या चरणावर. अरे साधी गोष्ट आहे. ज्या सीतामाईनं 7 महिन्याचं लेकरू पोटामध्ये घेऊन वनवासाला गेल्या का तर सत्व सांभाळायचं होतं. त्यांनी वनामध्ये आपल्या लेकराला वंशाला जन्म दिला का तर सत्व सांभाळायचं होतं. सत्वासाठी 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन वनवासाला जाणाऱ्या सीतामाई ऐकणाऱ्या पोरी आपण आपल्या महाराष्ट्रात लव जिहाद घडावं. विचार करा ना, कुठे चाललेत संस्कार. का रे पोरांनो, विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध घडलं महाभारत 5000 वर्षापूर्वी.
विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं महाभारत, त्याचं कारण आहे स्त्रीची अवहेलना. अरे महाभारत ऐकणारी पोरा आपण देवासमोर बाया नाचवाव्या. जरा डोळे उघडा की, जरा जागे व्हा. डोळ्यात डोळे घालून सांगा तरुण मंडळी माझ्या, कधी मस्जिदीवर हिंदी गाणं ऐकलं का? कधी गुरुद्वाऱ्यावर हिंदी गाणं ऐकलं का? कधी चर्चवर हिंदी गाणं ऐकलं का? कधी गुरु नानक जयंतीला त्यांची पोरं नाचतात का? कधी मोहरमला यांची पोरं नाचतात का? अरे कधी 25 डिसेंबर नाताळाला ख्रिश्चनची पोरं नाचतात का? मग आमचीच पोरं आमच्या देवतांसमोर इतक्या बेधुंदपणे कशी नाचावी रे? भजन कसंही करा रे, काही हरकत नाही. भजन कसंही करा, गार जमतंय, काही विषय नाही. डोंगराची हवा न बायला श्वासाना गारवान गारे जमतंय, काय नाही. पंचमीचा चांदण चमकत आहे लाख लाखा, आंबा खेळते झोका. तुला झोका निष्ठलावर कळणार दाद्या, तुम्हाला नाही कळणार. तू काय म्हणतोय ना, मन गुरुजी म्हणून नाही असं नाही. म्हणावं बाबा, म्हणावं, है की नाही? म्हणावं चांदण. तुम्ही लय वाजवू नका, देवी जर उठली तर चालू कीर्तन बंद पडेल महाराज बरं. त्याच्यामुळे ते कसं आहे, महाराज माऊली वर्णन करतात, देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही, भलता देव भेटला की लय त्रास होतो. देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही, पण आहान हो हे देव जर भेटला तर त्रास लय आहे. देव सगळा एकच आहे. लाहो लाकेला लाकेला आंबेचा, लाहो लाकेला लाकेला आंबेचा, लाखो लाकेला आंबेचा, विठा पायी माऊलीचा. आमच्यासाठी विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता, विठ्ठल सर्वस्व तूच आहे. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू ही सदा रक्षिता, आपदी अमुते राखणारा तू आहेस, आम्ही मानतोय तुलाच. आता बघा, तुम्ही खाली बसलाय, मी वर बसली आहे. तुम्ही खाली बसलाय, मी वर आहे, म्हणजे वर उभा आहे, कळतंय? आता मला इमानदारीनं सांगा, हा भेद आहे की व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. मास्तर खुर्चीवर आहे, पोरगा बेंचवर आहे, भेद आहे की व्यवस्था आहे? पण सरपंचाच्या पोराला लयच राग आला तर सरपंचच ते, तुमच्यातल्या नाही, आमच्यातल्या. हा, पाकिट भेटूस तर मी कुणाला काहीच म्हणत नाही. पुढच्या पुढे बघू महाराज. दुसऱ्या गावातल्या तो म्हणला सरपंचाच आहे मी. बाबा त्याला सांगा, एकतर मला खुर्ची टाक, नाही तर तू बेंचवर बस. असला भेदभाव मला जमणार? हा भेद होता का? गुरुजी एकटे असल्यामुळे खुर्चीवर आहेत, पोरं जास्त असल्यामुळे बेंचवर आहेत. तुम्हाला मी दिसावी म्हणून तुम्ही खाली बसलाय, मला तुम्ही दिसावे म्हणून मी उभा आहे. ह्या भेदाला तुम्ही जर सत्य मानत असाल, हा भेद आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर आपण अजूनही दंभात आहेत. तसं विठ्ठल श्रीकृष्ण, राम, भैरवनाथ, महान हनुमंत, महादेव, अजून कुठले देव घ्या, आई भवानी घ्या, आई तुळजाई घ्या, हे सगळी केलेली व्यवस्था आहे. भेद भगवंताला कुठलं स्वरूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, देवाला काहीच नाही. निर्गुण निराकार असा परमात्मा आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर एकाच मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून केलेली ही, थोडं अवघड सांगायचं म्हणलं तर एकाच दैवतावर सगळ्यांचे चित्त बसणार नाहीयेत म्हणून केलेली ही व्यवस्था. याच्यात बिलकुल भेद म्हणून विनाकारण कुठल्याही गोष्टीवरनं भांडत जाऊ, खंडोबा यांचा, महादेव त्यांचा, विठ्ठल आमचा, होत. प्रत्येक धर्मामध्ये एक संत पुरुष जन्माला आले, त्याचं कारण आहे अवतार तुम्हा उद्धराया जन. ते आपल्या कुळात जन्माला आल्यावर तरी आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्यांनी आपलं कुळ स्वीकारलं. नाहीतर ज्ञानोबाराय, तुकोबाराय, जनाई, मुक्ताई, नाथबाबा, चोखोबाराय आणि संत भगवान बाबा यांच्यात कुठल्याच प्रकारचा भेद नाहीये, फक्त केलेली व्यवस्था आहे. ही ताकद लक्षात घ्या. आज हे तुम्हाला सांगते, ज्ञानोबाराय निवृत्तीने दिलेले, तुकोबाराय नामदेवरायांचा अवतार, लक्षात येतंय? हे सगळी एक साखळीनं जोडलेली आहेत. प्रत्येक काळामध्ये बरं संत का जन्माला आले? कारण देव दोन गोष्टीसाठी जन्माला येतो, भक्ता राखे दुर्जनाशी. आता तुम्ही हात वरी करा जेवढे सज्जन आहेत, चुकून सुद्धा करू नका आपल्यासारखा भामटा दुसरा नाही मग. कारण सज्जन कधी स्वतःला मी सज्जन आहे असं म्हणित, आणि जो म्हणतो तो होऊ शकत. बरं, आता दुर्जन कोण कोण आहे? हात वरी करा. इतके वाईट नाही आपण महाराज बरं का. एकतर देव येतो मारुती रायासाठी, नाहीतर रावणासाठी. आता आपण कोण आहे? मारुती. अरे गोरी दिसली, गालात असली की माझीच म्हणणारा गबाळा आपण.
आपण मारुती होय रे, मग रावण आहे का? एवढे वाईट नाही. मग देव आपल्यासाठी येणं शक्य? देव एकतर भक्तासाठी येतो, नाही तर दुर्जनासाठी. आपण धड भक्तही नाही येत आणि धड दुर्जनही नाही येत. मग आपल्या खटनटासाठी ज्यांनी अवतार घेतला त्यांना संत म्हणावे, आणि त्या संतांमुळे आपला उद्धार आहे हे लक्षात ठेवा. अवतार आहे देवाचाच. लोपले ज्ञान की हितने नती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. अवतार त्यांचाच आहे, नाव फक्त ज्ञानोबा आहे. अरे अनगड शहा नावाचा फकीर, अनगड शहा नावाचा फकीर रामेश्वर शास्त्री तुकोबरायांचा अपमान करून गावाकडे जात असताना त्यांना ते भेटले. एका नदीमध्ये आंघोळीला गेले होते ते, आणि आंघोळीला गेल्यानंतर अनगड शहानी त्यांच्या समोर झोळी पसरवली. अनगड शहा फकीर होते. ज्याला फिकीर नाही त्याला फकीर म्हणावं, भीक मागतो त्याला फकीर म्हणू नाही. मग तो फकीर समोर गेलाय आणि झोळी पसरवली आहे. रामेश्वर शास्त्रींचं वाक्य अनगड शहाला शास्त्री म्हणतायत, ज्ञान नसलं की अशीच झोळी पसरवावी लागते. मग ज्ञानोबा ज्ञानी नव्हते का? ज्ञानोबांनी झोळी पसरवली, मग ज्ञानोबा ज्ञानी नव्हते का? ज्ञानोबांनी झोळी पसरवली त्याचं कारण आहे, विश्वातले सगळं दुःख त्यांच्या पदरात ठेवायचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं. ती झोळी आपल्या दुःखांसाठी होती. विश्वातलं सगळ्यात गोड सगळ्यात सामर्थ्यवान दान कोणी मागितलं तर ज्ञानोबांनी पसायदानाच्या स्वरूपाने. जे खळांची व्यंकटी, एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात, बरोबर आहे? सायंटिफिकली शरीराची वृद्धिंगता झाल्याशिवाय स्त्री लेकराची आई होऊ शकत नाही. एका लेकराची आई व्हायला 17 ते 18 वर्ष पूर्ण लागतात. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले, त्यांना ज्ञानोबा म्हणायचं. हे दान त्यांनी आपल्या पदरात केलं. विश्वमाऊली साम्राज्य चक्रवर्ती, विश्वमायुवी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा आहे. काय ताकद म्हणायचं, काय सामर्थ्य म्हणायचं. मग अनगड शहा म्हटले, हा ज्ञानाचा अहंकार बोलतोय तुमच्या. शास्त्री ज्ञानी होते, रामेश्वर भट्ट शास्त्री ज्ञानी होते. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत होते त्यांच्या. कसे होते? हे बोलायचं सोपं आहे, करायचं. आपण 40 वेळा हरिपाठ पाठ केला ना, आपल्याला कोणी म्हणलं की नाही सप्त्यात तेवढा हरिपाठाला येणं घ्या की, ती म्हणतो न ग तुम्ही पुढं म्हणा मी माग म्हणतो, पुढं माझं गुत्ते. आपण त्यातलं गवळ आहे रे. आपल्याला आजही नामसंकीर्तन, वैष्णवाची जोडी नामसंकीर्तन साधन पैसोपेमध्ये एकदा तरी गोळ होतो. आपली बुद्धी एवढी तल्लग्न. मग हे बोलायचं सोपं आहे, हे तपश्चर्यानंच शक्य की तेवढं लक्षात राहतंय. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत आहे. रामेश्वर शास्त्रीच्या ज्ञानाचा अहंकार बोलतोय. ज्ञान नसलं की झोळी पसरवावी लागते. अनगड शहा म्हणले, तुम्हाला आजही कळलं नाही की ही झोळी तुमच्यासाठी होती, माझ्यासाठी. चला, फार ज्ञान आहे ना तुमच्याकडे शास्त्री, फक्त या पाण्याच्या बाहेर येऊन दाखवा. शास्त्री म्हणले, पाण्याच्या बाहेर ज्ञानाची काय गरज आहे? हातपाय जातो ना, पायानं पाण्याच्या बाहेर जातो, ज्ञान कशाला लागतंय? ते म्हणजे येऊन दाखवा ना. रामेश्वर शास्त्रींनी पाण्याच्या बाहेर पाऊल टाकला की त्यांच्या अंगाचा दाह चालू झाला. शरीराला आग लागावी तसं अंग जळतंय. कारण अनगड शहाने तपश्चर्याच्या जोरावर त्यांना तेवढा शाप दिलाय की ते पाण्याच्या बाहेर येऊ शकत. आत गेले की दाह शांत, बाहेर आले की दाह चालू. चरणावर मस्तक ठेवतात. अनगड शहा, माफ करा, प्राण जाईल माझा, गत प्राण होईल, मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो, चुकलं माझं, मी ज्ञानाचा अहंकार करणार नाही, पण माझी चुकी तुमच्या पदरात घ्या आणि अंगाचा दाह थांबवा. जीवच नाही राहिला तर ज्ञानाचं काय करता? विनंती आहे सर सलामत. तो अनगड शहा म्हटले, मी तुझा दाह थांबवू शकत? कुणाकडे जावं, कुणाकडे मागावं, कुणाला सांगावं की अंगाचा दाह झालाय, कुणाला सांगावं की हा दाह थांबवा? कुणामध्ये एवढी ताकद आहे की दाह थांबवू शकतायत? शेजारचा माणूस बसलेला म्हणला, शास्त्री, हा अंगाचा दाह थांबवण्याचं सामर्थ्य फक्त त्यांच्यातच आहे ज्यांचा अपमान करून तुम्ही पुढे निघालायत. पुन्हा अनगड शहा त्यांच्या दाह घेऊन, रामेश्वर शास्त्रीच्या अनगड शहाचा लावलेला दाह घेऊन भंडारी डोंगरावर तुकोबांच्या चरणावर मस्तक ठेवतात. तुकोबरांचा एक अभंग पूर्ण व्हायच्या अगोदर शास्त्रींच्या अंगाचा दाह थांबतो. एवढी ताकद गाथ्यातल्या एका अभंगात आहे. शास्त्री म्हणले, तुम्ही साधं व्यक्तिमत्व नाहीत,
तुमच्यामुळे माझ्या अंगाचा दाह थांबले. तुकोबराय म्हणले, तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, असं का कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत तसे वाणी, शिकविता धनी. तुम्हीच म्हणले होते आमच्या सारख्याला काव्य रचना जमणार नाही, पण आमच्याच काव्यामुळे तुमचा दाह थांबला. ही माझ्या पांडुरंगाची कृपा आहे. नाहीतर मी कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा. कुणब्याच्या कुळात जन्माला साधा माणूस आहे मी. संस्कृत भाषा आम्हा कैसी, आमच्या सारख्यानं जमलं नसतं, पण जगाच्या मालकाची कृपा झाली की अशक्यही शक्य होतं. हे माझ्या स्वरूपातनं तुम्हाला कळलं. हीच माझ्या सगळ्या सामर्थ्याचं फळ आहे. त्यावेळेस शास्त्री म्हणतात, तुकोबराय तुम्ही सामर्थ्यवान पुरुष नाहीत, तुम्ही सामर्थ्यवान माणूस नाही. तुम्ही कोण आहेत? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनिरामेश्वर चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा. आरती तुमचे. अनगड शहाला कळलं रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह थांबला. अनगड शहा म्हणले, असा कोण व्यक्ती आहे ज्याने मी लावलेला दाह थांबवायची ताकद ठेवली. अनगड शहा शोध तुकोबरायांना गेले. तुकोबरायांना पाहताच, त्यांचे अभंग ऐकताच अनगड शहाने तुकोबरायांविषयी दोहा लिहिला. त्या अभंगाचं सामर्थ्य अनगड शहाला कळावं, तो गाथा अनगड शहाला कळावा. आणि अनगड शहा सांगतात, तुका तुका असे तुकाराम, तुका तुका असे तुकाराम. तुकाराम आणि राम यांच्यात फरक, दो अंग एक नाम. दोन अंग आहेत, एक नाम आहे. तुम्ही म्हणलं युक्तिवाद काय सांगाल? तुम्ही पुरुषोत्तम रामाचं सामर्थ्य तुकारामांशी जोडताय, थोडा विचार करून बोला. त्यावेळेस अनगड शहा म्हणतात, एक का से तू भंग हुआ, एक का से तू अभंग. त्यांना तुकाराम म्हणायचं आहे. एका रामाचा सेतू भंग झाला, पण या तुकारामांचा 4500 पायऱ्यांचा सेतू आजही अकाल आहे आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच सामर्थ्यवान राहणार आहे. आणि याच सेतूवर आमच्यासारखे माणसं तरुण जाणार आहेत. ही ताकद तुकोबरायांच्या सेतूत आहे. अभंग ज्याला कळाला ना त्याने आयुष्यात भंग कधी होणार. आमच्या पोरांना कळला. आमची कीर्तन करायला फोन करून म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी, तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. महाराज लोकांना घुशी होतोय, त्याच्यापेक्षा भांगार. तुमचं तुम्हीच आणताव का आम्हाला आणावं लागतंय? उक्त दी तुझं सोयाबीन खुरपी ते मुकादमय मी लावा मला कामाला. तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा. ढोलकीवाला आहे का? पोरांना ढोलकीन पखवाजातलं अंतर माहित नाही दादा. अरे हे व्यासपीठ आहे, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग व्हा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग व्हा. कीर्तन चांग कीर्तन चांग हाय निरूप. कीर्तन चांग कीर्तन चांग हाय निरूप. कीर्तन चांग
मालक जिथं बेधुंद होऊन नाचतो त्याला कीर्तन म्हणायचं. ज्या क्षणी कीर्तन झालं पांडुरंग इथं उभा असतो. हा थोडा विचार करीच. हा लय ताकद महाराज कीर्तनात. काय ताकद. तुकोबराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहिला एवढं सामर्थ्य या कीर्तनात. कीर्तन महाराज काय आम्हाला कळलं रे दादा. हे व्यासपीठ आहे, तो मंच आहे, हा पखावाज आहे, ती ढोलकी आहे, ह्यो विनय, ते तुंतुन आहे, ह्यो महाराज आहे. पाटला पाटलात बी फरक असतो रे. सगळे एकाच लाईनीत नेऊन बसवू नका. लय अवघड केलं रे तुम्ही. हा लयच अवघड केलं रे. कसं म्हणजे काय केलं म्हणजे सुधरचाल मला काही कळना झालं रे दादा. हा तुम्ही वाईट आहेत असं नाही रे. माझा महाराष्ट्र वाईट नाही दादा, बिलकुल नाही. आम्ही दैवाचे दास पंढरी. अरे वाईट नाही रे. आमची पोरं जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत ना, त्याच महाराष्ट्रात जोगबाबाच्या संस्थेमध्ये शेंडी ठेवून धोतर घालून कीर्तनाचं शिक्षण घेणारी, संप्रदायाचं वैभव वाढवणारी सुद्धा पोरं आहेत. तोच महाराष्ट्र आहे. जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत त्याच महाराष्ट्रात स्वतःच्या कष्टावर आईबापाला थाटात सांभाळणारी पोरं आहेत. जिथं धर्माची अवहेलना करणारी पोरं आहेत त्याच महाराष्ट्रात धर्मासाठी जीव पणाला लावणारी पोरं आहेत. अरे लय चांगली आहेत रे, 2-4 वाईट आहेत. पण कसं बापू एक होतो पण भोगावं सगळ्याला लागतं. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. पण आयुष्यात विनंती एवढीच आहे, सगळे एका लाईनीत नेऊन बसू नका. खूप खूप तरुण महाराज या व्यासपीठावर सामर्थ्याने सांगेल गेलेल्या पिढीपेक्षा 10 पटीनं जास्त हुशार पोरं आहेत या महाराष्ट्रात. फक्त यांनी थोडंसं ग्रंथाकडे, परमार्थाकडे, थोडे इतिहासाकडे लक्ष दिलं पाहिजे. सामर्थ्याने उभं राहिलं पाहिजे बरं का पोरांनो. गाव आपली, माती आपली, संस्कृती आपलं, ज्ञान आपलं, परंपरा आपली. अरे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी देह पणाला लावला. अरे आपल्या मावळ्यांनी आपल्यासाठी देह पणाला लावला. आपल्या आई बापांना आपल्या सुख